नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे साबुदाणा आलूचे पापड. साबुदाणा आलूचे पापड बनवण्याकरिता बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी घालायचं आहे. 2 ते 3 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. 3 तासानंतर साबुदाणा छान भिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. साबुदाणा बाजूला ठेवीत आहे आणि 2 आलू घेतलेले आहेत. आलू पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर किसणीने किसून घ्यायचे आहेत. आलू किसते वेळेस किस मात्र पाण्यातच घालायचा आहे, नाहीतर काळा पडेल. आलूचा किस 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. पाणी हलके गरम झाले की लगेचच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. साबुदाणा शिजते वेळेस चम्मचने मिक्स करत राहायचं आहे. साबुदाणा हलका ट्रान्सपरंट व्हायला लागल्यानंतर आलूचा किस घालायचा आहे. साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आलूचा किस साबुदाण्यासोबत 1 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा शिजलेला आहे. आता आपल्याला अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत. 1 चम्मच चिली फ्लेक्स घालायची आहे. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे. मीठ घालते वेळेसचा भाग हा कट झालेला आहे. सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत. सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला साबुदाण्याचे पापड तयार करण्यासाठी घ्यायचे आहेत. तर इथे मी पापड तयार करण्यासाठी 2 कंगण घेतलेले आहेत. त्यामुळे पापड छान एकसारखे होतील. आलू साबुदाण्याचे पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे करू शकता. तर अशाच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छान असे एकसारखे पापड तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे पापड 2 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत. पापड छान वाळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे पापड तयार झालेले आहेत. तर आता आपण हे पापड फ्राय करून बघूयात. पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर पापड तळायचे आहेत. तर साबुदाणा आलूचे किती छान असे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ही पापडची रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.